नमस्कार. आज मुलाखत आहे त्या समाजातील एका व्यक्तीची जो समाज जीवनभर भटकंती करत असतो, जो समाज निसर्गाशी खेळत असतो, दगड घोट्याशी खेळत असतो, डोंगर रांगामध्ये खेळत असतो, मातीशी खेळत असतो. अशा समाजातील एक प्रतिनिधी आम्ही आमच्या गावातून तुमच्या समोर आणलेला आहे. जाणून घेऊया त्यांचं आयुष्य, जाणून घेऊया त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक घटना. मी स्वागत करत आहे हितगुज कुमार सोबत या कार्यक्रमामध्ये. श्री मारुती फाउंडेशन प्रस्तुत हा कार्यक्रम आम्ही तुमच्यासाठी राबवतोय. नमस्कार गुंडामान. गुंडामान, स्वागत आहे या कार्यक्रमामध्ये. तुमचं नाव आणि गाव आमच्या लोकांना तुम्ही सांगतो. नाव तर शेंदूर माझं गाव, कागल तालुका आहे, पुढे जिल्हा कोल्हापूर आहे. आणि आम्ही शेळ्या राखत करतोय. आणि अशा शेळ्या मेंढ्या आम्ही राखतोय की शेळ्या मेंढ्याची जेवढी सेवा करतो म्हणून आम्ही तिची भाकरी खातोय. जर शेळ्या मेंढ्या जर नाही राखल्या आम्ही तर आम्हाला भाकरी मिळणार नाही. आणि दारूच्या नादाला जर लागला आम्ही तर आम्ही जगणार नाही. दुसरी गोष्ट, जर त्या मेंढीनं आम्हाला जर सांभाळली नाही आम्ही तर मेंढीनं आम्हाला दुनिया मुलकातून दाखवली, चारी दिशा दाखवली. ही दिशा, ही दिशा, ही दिशा, ही दिशा दाखवली. आणि तिथं पण आम्ही भेटलेला आहे का मेंढीची आपण दिवा म्हणलं नाही, पाऊस म्हणलं नाही, भाकरी मिळाली म्हणलं नाही, जागा वाळला गावला म्हणलं. आणि एक गोष्ट आम्ही एक वरीस घेऊन घालतो, परिस्थिती बेकार त्या थांबलं. आई वडिलांमध्ये साखरे मात्र आम्हाला ठेवले नाही, मनकाराव जतन केल्या. आणि तेच गुरु आम्हाला भेटला, चा देव तुळशीत आमच्या पाठीशी आहे, तुळशीत पाठीशी आहे म्हणून आम्ही देवाला घेऊनच आम्ही म्हणत आहोत. म्हणजे देवावरती तुमची अपार श्रद्धा आहे पहिल्यापासून. हो, त्याला घेतल्याशिवाय आम्ही मोहर पावलं. तशीच मेंढी आमची माऊली आहे म्हणून तिने आम्हाला दुनिया सगळी लावली आहे. मेंढी माझी माऊली सुखाची सावली आहे. त्या मेंढीनं आम्हाला असा प्रश्न दिला की मुख्य जनावर तुम्हाला बाळा काय खायला पाहिजे, तुम्हाला काय खायला पाहिजे, आमची सेवा केली तर आम्ही काय मागायचं तुला, आम्हाला पोटाला भाकरी पाहिजे. तर तिने उलटा उत्तर काय दिलेलं आहे, बाळ तुम्हाला दूध पाहिजे काय, दही पाहिजे काय, ताक पाहिजे काय, लोणी पाहिजे काय, शेवटी तुम्हाला तूप पाहिजे काय, प्रश्न बरोबर का सांग, काय बरोबर का नाही सांगा. असे माहिती पत्र म्हणणारा मंत्री गंडिया जाते पाहिजे, दुनिया जाहीर करायचं होता. तर त्या मेंढीला असे सांभाळले. त्या मेंढीला आम्ही मेली तर तिला टाकून दिली नाही, अशा परिस्थितीत आम्ही तिला कुठून खाल्लेली नाही, मिळालं तर तिला करून टाकले. आताही तशी करत नाही, मेंढी वरून टाकायची, पैसे आलं देऊन टाकायचे. वर मेंढीच्या जेव्हा आम्ही जगलो, मेंढीनं आम्हाला स्वतःची सावली दिली म्हणून आम्ही दुनिया सगळी फिरलो. वरतील्या दर्ग्यातून खालतील्या दर्ग्याला फिरलोय म्हणून वडिलाच्या जेव्हा आम्ही आणि आईबाला जेवढं सांभाळलं त्याच्यावर पुढे आम्ही करून जाऊ. बरोबर. मग मला सांगा, ह्या मेंढ्या वगैरे तुम्ही पाळतायचा, होय, मग ह्यातून तुम्हाला निसर्गाचं पावसाचं असं काही गणित सापडतंय का? म्हणजे फिरत असताय सगळ्या मुलकामधून तुम्ही मेंढ्यांच्यावरून काय कळतंय का तुम्हाला? नाही, मेंढ्या जर फिरायला गेलो, सापडायला गेलो तर लोकांचं माल काढायला जायचं. आता आपल्या पुढे तांबे आहे, फक्त भरलेला आहे का अर्धा आहे काय, मग ही चौकशी करायची, बाकीची कोणाची करायची नाही. मग त्यातून आमच्या वडिलांना आम्ही जरा असं बारीक असतो त्यावेळी मला जरा कळालं नाही. वडिलांनी बकरे कापलं, पूर्व जात्यात जत्रा केली. वडिलांना काय करायचं, तुझ्या बापू खुरड्या हातपट्टी दारू काढायचा आणि असा लहान तिनं मारून 4 शिसा आला हातपट्टी एवढं लांब ते कापसाचं. खाणाऱ्याच्या आडवे यायचे, मी लहान माझ्या किंवा मोठे आहे बोलायचं असतं, काही बोललो नाही. माझी अशी तळव्याची मस्तकाला घेऊन मी लहान असून ही मोठी असू ठीक आहे म्हणजे आता काय खाणाऱ्याला बोलायला म्हणजे मला देवाला बुद्धी दिलीच होती. अशी जेव्हा कशी म्हातारा असं कप घेऊन प्या 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 माझ्या पी पी तर काय सांगतो म्हणतो ह्याच्या आणि डबल एक पेक भावाचं दे, मी सांगतो ती प्रश्न तू कर आणि उरलेले दारू तुला लागेल तरी ते संपले तर तुझ्या पुढे आणि त्याला जबरदस्त मी आहे आणून घ्यायला कुणाची तयारी आहे. तुझ्यावरती प्यायची, दुसऱ्या दारू परत दारू घरात आणायची
भावासनी किंवा पोरं म्हणून दारू पाजायची नाही. नाही. बाप इथे मग पोरगा प्याला तर वाटायला लागतील. बरोबर. बानं तेवढ्या शब्दावर मला गाठला, मरूस तर मला बोलला नाही. बा प्या नाही. हे चौघं भाऊ मोठा असो. म्हणजे दारूला अजिबात तुम्ही स्पर्श केला नाही. करायचा नाही, आणायचीच नाही. तुला पाहिजे तरी पी, तू कर्ज तेवढं कर, आम्ही फेडायचं. उरलेले दारू दुकानाला नेऊन दिलो, तुझ्या घरात ठेवून तुला लागेल तेव्हा पी. दारूला उरल्या म्हणून तू मागं घेऊन दिलो. ही सपी वाणी लागली तर घेऊन तुझ्या कुठे इकडे द्यायची नाही. कुणाची तयारी आहे बाबा? बरोबर. कोण देतोय? बाबा दारू द्यायला म्हणजे कोण गप बसतोय? म्हणून आम्ही या टेपला बाळा, आम्ही एवढं काय फुलं नाही. बरोबर. आता आणि हे जे मार्ग आम्ही काय म्हणतोय, आता हे काय म्हणतोय, माझ्याकडे सगळी प्रश्न मिळतील, पण अर्धी कीर्ती मिळतील. मी काय तेवढे डोक्यात घेतलेले नाही. फक्त आम्ही जगलो देवाच्या जीवा, आणि देवानं जे सहकार्य केले, पाठीचे जगलं, पोटाचे जगलं, म्हणून आम्ही जाहीर सगळे म्हणतो. आता हे करार आल्या म्हणून मी नाही तर मी बाहेर सुद्धा सोडणार नाहीये. काय करत आहे? बरोबर. लागणार आम्ही मिळून. कशाला लोकांना बोलून घ्यायला जाहीर करायचं आहे? बरोबर आहे का? बघा काय हे करायचं. आता हे कोणतरी म्हणणार कुठल्या केंद्र आहे पवार मित्र काय घेतला, पण मित्र करा काय घेतला का नाही ते मला माहिती. बरोबर. मग आता मेंढर वगैरे राखताना ही घोंगडी तुम्ही घातलाय, हातामध्ये कुऱ्हाड आहे, पेटा आहे, गळ्यामध्ये पेटी आहे, तर ह्याचा फायदा तुम्हाला ती मेंढर राखताना कसा होतोय? शिव आपला व्यवसाय. बरोबर. हे व्यवसाय आपण हे केला तरच आपल्याला धनगर म्हणतात. बरोबर. गांडीचं फिरून डोसक्याला बांधायचे तर त्याला धनगर म्हणत नाही. बरोबर. बघा आता कोण घालतात का? गांडीला पॅन्टा घालायला, कानाला डोसकीला टाईल बांधायला, गांडीला टाईल बांधतात. धनगर कशावर म्हणायचं तुला? मस्तीला आलं तर नाही. बरोबर. का तसे करतात? करू नको करा, चांगलं काम. ह्याच्या पुढे आपल्याला काय दुसऱ्याला म्हणायचं नाही. मी सोडून तुम्ही आणि कोणी म्हणा, पण हे चांगलं का. आता तुम्हाला सांगतो, 5-6 जण बरोबर असल्यामुळे एक जीवाडून आम्ही काम केलेलं आहे, तर कोणीही करणार नाही. बरोबर. 7 जण लोकांनी कार्य सुद्धा एकमेकाला अजून म्हणत नाही. मी सोबतो राहिलो नाही, काय पाहिजे ते करतो, पण माझी कागाडी तुझ्याकडे नाही, तुझी कागाडी माझ्याकडे. फक्त काय करायची एवढी तेवढ्या सवाल सुटला. आता एक घोंगडं घालून फिरताय, घोंगड्याचा फायदा कसा होतोय? ह्या घोंगड्याचा फायदा एक सांगतो, थंड वाजते. थंडीत तर घर नाही, परत आधार नाही. बरोबर. हे कांबारला थंड पळून जाते. हे कांबारला पाऊस ठरत नाही. उद्या पावसात राहा, हे झाडलं, हे कालवर घातलं, जमीन पाक भिजली असो, ही जमिनीला काय लागत नाही, आपल्याला उभी आहे. बरोबर. एवढं कटायचे बाळा, एवढे दिवस काढायचं आहे. संध्याकाळी भाकरी नाही त्या दिवशी, ज्या दिवशी पाऊस लागेल त्या दिवशी भाकरी नाहीच. म्हणजे त्या दिवशी तुम्ही उपाशी का? त्या भाकरींच्या मेंढ्यांच्या पाया. म्हणून त्या मेंढ्याने आम्हाला सवाल टाकला की तुम्हाला बाळ काय खायला पाहिजे, तुम्ही असं रात दिवस आम्हाला फिरता, आम्ही तुम्हाला उपकार कशावर फेरायचा. फेटा वगैरे घालतात, फेटा जे घालतो, फेट्यानं वर्ण काय जर आपलं ऊन पडाला, डोकं गरम होत नाही. परत दुसरी गोष्ट, आपण ढाळा पाडालो तर टाळक्यात काय ढाळा पडत नाही, पडला तर ह्या पडतो. मार बसत नाही. दुसरी गोष्ट, आपण आता जे काय करलंय ते त्या मेंढीच्या पाया सगळं केलं, आणि मेंढीला बाळगूनच आम्ही पावलं मोठं ठेवत गेलेलं आहे. मेंढीला एवढं आई समान मानताय? हेच आई आई आहे. आपल्या आईला दूध मिळालं नाही, त्याला थोडं त्याच आम्हाला मिळालं. बोला आपण काय करणार. म्हणजे प्रत्येक पावलावर मेंढी ही मदत करत असते. आईचं स्वतःच्या दूध तेवढं प्याय मिळालं नसलं आम्हाला, तेवढं त्या आईचं दूध प्याय मिळालं. अजून पितोय. बोला. आई आमची गेली असेल म्हणून आईने जन्म दिला, वडिलांना दिला, आम्हाला हाताचा पाळणा केला, नेत्राचा दिवस केलं, सांभाळले आम्हाला, पण चाकरी नाही कुणाची. हे आता तुम्हाला शब्द सुद्धा हाताचा पाळणा, नेत्राचं दिवं केलं, हो. हे शिक्षण तुम्ही घेतलं नाही, सुचते कसं? मी असा तसा डोकेले की माणसा मी अंगठी वापरा एवढा मी तेवढा, आणि तुला परत मी दिली असते, पण मला तेवढा वेळ नाही. तुला जिथं जायचं की तो पण मी तुला सुद्धा आडवीन, आणि तुला सुद्धा एवढं शिकलेला सुद्धा मी तटवीन, मी क्लास बघते. मी एवढ्या तयारीचा सुद्धा माणूस आहे, पण मी दावत नाही. मी बाबा हे करतो म्हणून. बरोबर आहे का दावत नाही? नको. बरोबर. नको. गडी धनगर जरी असला, अडाणी जरी तुम्हाला दिसत असला, पण त्यानं निसर्गासोबत खेळलेला आहे, निसर्गातून ज्ञान मिळवलेलं आहे. आपल्याकडे फक्त माहिती असू शकते,
पण ज्ञान असू शकत नाही. ते ज्ञान साध्या गोळ्यात ज्यावेळी सांगोलीच्या वरती नद पडलाच नव्हता, त्यावेळी नदीला पाणी एवढा, पहिल्या माणूस गेलेला, दुसऱ्यालाही पाणी एवढा, तिसरा माणूस म्हणाला आता यात बकरी घालण्यात आला नाही. रे म्हणलं बकरी, मी म्हणतो मीच स्वतः म्हणतो, हे तुम्ही माणसाला गाडवायचं म्हणले बकरी मागे घ्या. मी चांगला गायबीत होतो, बकरी माझीच होती, मी नवीन निघाला राहिलो होतो त्याच वर्षी. मी काय म्हणणार आहे, मी बघितले लोक आहेत, कळणारे लोक आहेत, त्या जाऊन आपण जायचं म्हणणार ही सगळी पाण्यात जाऊन गप काय म्हणलं, अरे का बाहेर मी काय करायचं तर काय, मी गेलो नव्हतो. हे म्हणजे नदीत पाणी पाणी मांड्याभरावर पाणी, मांडीभरावर गेलो, तुमची बकरी बघायला बघा, चप्पल काढून इथलं पाहायचं मी आणि माझ्या मेंढीला हरी मारली. जर ये म्हटलं माझ्याकडे, मी उडी मारत तर यायचं. तेवढी 3,000 जग त्या मेंढाच्या पाठीमध्ये मी स्वतः. तुम्ही गेल्यानंतर मी काढली बाहेर सगळी, चला म्हटलं मी आहे जिवंत आहे. तशा मेंढ्या मी पाहिलं, मी पाळून मी आता काही आपल्याला माणसं नाही आपण बंद केली. म्हणजे तुमची भाषा मेंढ्यांना कळतंय. हो, हळी मारले त्याला मी हिरीत करतो ज्यावेळी पाणी प्यायला, त्यावेळी मेंढी हिरी येऊन बघत होतो मला प्यायला का वडी येते पाणी, तिला ज्ञान आहे का नाही. बरोबर. ज्यावेळी मी सांगोल भागात गेलो त्या त्या कडला गेला, अचेट करायला घेतलेले लोक वयसच माणसं म्हणाले, वा पट्ट्या म्हणाले माझं बकरं वाहून गेलं जाऊन तर तुमचं जाईल, तुमचं तुम्ही सांगा. तेव्हा 15 दिवस पाऊस उघडला नाही, 15 दिवस मागची माग राहिली, मी 15 दिवस मोरची मोडून गेला, आम्ही चाऱ्यात गेलो. तिच्या जेवणाचे काय करायचं ते जेव्हा उभारून करायचं. आता आज तुला काय म्हणलास मागे तू काय बोलायचं, तुला त्याला का मागला खायला का मेंढी म्हणा, फक्त मेंढीसाठी सहन करायचं. मेंढीसाठी सर दुसरं काही नाही. तुला मारलं म्हणून तो आमच्या हातात पुरावे तुला मारायचं नाही. नाही नाही म्हणजे संयम बाबा लायचं नाही. आता इथं तुझ्या गावात आता का आमच्या बाजू आहे का, आम्ही कुठे 30च्या बांधाला जातो, आता सुद्धा जातोय. पण ह्यो बाबा माणूस असा करतोय, कोणी बोट करायचं. मग तुमच्या जे ओळख वगैरे होत असेल ना, ती लोक तुम्हाला फोन बिन लावतात. फोन केलते, पण आता आमच्याकडे वस्तू नाही, तर आम्हाला भेटायला नाही जमत नाही. वस्तू पाहिजे, वस्तू पाहिजे, आपल्याकडे बंदूक पाहिजे, मग ती शिकायला गेलेलं चालतंय. वळख काय म्हणतो सगळ्या मुलकाचं वळख आहे. या कुकुड भागाला गेला, मेंढी आमची चुकून पळून आली डोंगरातून यायलेली मेंढी. ती मेंढी माणसाने काय केली का गटारी केली, गटात तिने बांधून घातल्याची तर मागणी केली असता, तिने कापली मेंढी कापली. मगजाईच्या डोंगरात गावात खाली यायची बकरी बसायला, गावात वर जायची. तिने मेंढी धटलीने वरल्या कडला जाऊन सोडा केला असतात. पण माणूस मेंढर बसवणार डांबर, मी मेंढी म्हटलं गावात गेली, मेंढी बांधून म्हणजे का बघा, मेंढी म्हटला तुमची भरून येतो म्हटलं कुठे गेली असेल, तुम्हाला तुझा लांबार ओळखी झाला काय म्हणला, मेंढी तुमची सोन्याची करून घेऊ नका, हे दूध न्यायला पिल्ला तळावर म्हशी दूध काढले, बाटली घ्या त्याला पाजवा जातो. मी जोगाय बघाने मेंढी जिवंत केली, मेंढी कापलेली गाडी तुझी जाऊन धरली त्यांना खवट होता. काय गाव म्हणला यायला म्हटलं कुठे गेल्याचं म्हटलं, कापणाऱ्याला विचारलंय, घरात जाऊन विचारलं कुठला आणलं माझं काय झालं, गाडी गावलं त्यांच्यात आम्हाला म्हटलं वास होतला, मी सांगायला नाही आणि ह्याला घ्यायचं नाही, त्याला मेंढी जेवण करायची, ह्याला नगरायची. त्याने काय सांगितलं, मेंढ्या त्या धनगराच्या नावावर माझी आहे, त्याला उभ्यानं पटांग होतं. दुसरी दिवशी लगेच बोलावणं केलं, मला म्हटलं मेंढीची काय किंमत करावं आहे आणि याच्यावर टेस्ट नको, मेंढी एवढी बस केली. बरोबर, म्हणजे मेंढी मिळाली विषय मागली त्यानं, पण मेंढी त्याने मेलेली जेवण करून पैसे दिले. पैसा म्हणजे जेवण केलं म्हणजे पैसे दिले, जेवण केलं. अतिसात पलीकडे तू राहणार नाही, काकला अशी बंदूक आलेली, हे उतारतूच खाली काय पाडो मला असा असा उतार म्हणून सांगतोय, पहिला खाली उतार, शेवटला त्याला घातला मेंढी कापणार. हे सगळं तयार केलंय की उतारला खाली. कुठं कापलीच मेंढी, जागा टाकली मेंढी कापली की उसात कापली, उसावर सगळ्या रगात ओढायला काय धराय काय चाल 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 उडालो कापले. त्याचा जीव काय म्हणला त्या म्हटलं, आता तुझा जीव ठेवतो बघ म्हणला. रुपये किती आहेत म्हणला मेंढी, त्या काळात आमच्या मेंढीला 3,000 बसतात.
3,000 पहिले वसूल करा आणि केस टाका म्हणायचं, बकरी चौकीने कापते. नको ना आम्ही नको नको त्याच्यावर काय अन्याय पडो. तिने सांगितलं तुम्हाला या कोकरूड भागात शिराळा तालुक्यात सांगली जिल्ह्यापर्यंत तुम्हाला जर कुणी काय म्हटलं तर या वाघाचं नाव सांगायचं म्हणलं तुमच्या नाही पाठीमाग केलं तर तुमच्या ढेंगकणच आहे. असली आव्हानात माणसं आहे. पण आपल्याकडे आता बंदूक नाही, आम्ही आता दिशा आपल्याकडे मुलं नाही कशाला म्हणून मी आता एवढा काय मोठापणा दाखवत नाही. मी एवढ्या उभ्या गावात होतोय मी कुणाला काही नाही. आता तो म्हणला पण नाही माझ्या अशी पैक्यात वांढर पळायला होत्या. आता म्हणता ना हे धुळाबाज म्हणजे धुळाबाजू तुमचं श्रद्धास्थान आहे, देव आहे तुमचा, भंडारा वगैरे घालतात. मग हे भंडारा का घालायचा बाबा? का घालायचा? पिढ्याला समाधानी आहे म्हणून घालायचं. पिढ्या समाधानी म्हणून एक कृतज्ञता. देवाला सांभाळायचं, देव आपल्याला सांभाळतो, आपण त्याला का मानू नये. त्याला काही पण लागून दे पैसे, किती वेळा लागून दे. आज जर तांब्याला 2 रुपये बसतात त्याला 10 रुपये द्यायचे. त्या जागेला ते आम्हाला उभा पाठीशी ते 10 रुपयाला देत नाही, मग 5 रुपयाला देतोय. आम्ही काय म्हणतोय 10 रुपयाला मिळालं ते 2 रुपये सांगतोय, 25 रुपये सांगतो. तर त्या जागेवर जाऊन मागायचं बाबा तू कितीला जरा 25 म्हणतो जर काय जरा व्यवस्थित सांग. किती 15 रुपये कुणी तोडलं ते न तोडलं, आम्ही नाही तोडलं, ते देणाऱ्याच्या बुद्धीची. म्हणजे शेवटी काय असेल ते तुमचा देव बघतोय. देवाशिवाय निर्णय नाही. ही माणसं आताची नाहीत. आताची माणसं जी आहेत काय कुणाला लबाडो, कुणाला लताडो, खोट, कुणाला खरं, खऱ्याचं खोट आणि खोट्याला खरं. देवा तुमची एवढी श्रद्धा कशी काय आहे? देवा श्रद्धा आहे म्हणून आम्ही जन्माला आहे. हो श्रद्धा आहे. देवाने जन्माला घातल्या ते देवच आहे. आता लोक म्हणतात देव नाही. कोण म्हणते नाही? देव हित आहे. हित आहे देव. हित आहे. देव नाही म्हणण्याची गरज नाही. देव हित आहे. आणि आता बोलतोय ते देव बोलतो, माणूस बोलत नाही. देव म्हणजे जे पिंडी ते ब्रह्मांड कुणी तयार केली? कुणी तयार केली? तुम्ही सांग. शिकलाची आहे कशाची आहे? चालते बोलते आपण आहे. बुद्धी दिली त्याने, तयार केलं त्याने, जन्माला घातलं त्याने. आपण काय करायला पाहिजे? आपण थोडं पुत्र काय ते त्याचं गाजवाय पाहिजे, त्याचं हिजवाय पाहिजे, असं काय आहे? मी लई जणांनी माझ्या अशी बरी मी आणि दांडग्याची जेवढा वाण असेल त्याची मी सांगणार हितच नाही. हितच नाही. माझ्यासमोर भांडणारा माणूस पाहिजे. मला तलागा मारणारा माणूस, मी त्याचा माणूस आहे. हा म्हणजे बोलून बोलणार बोलणारा माणूस असेल मी त्याच्यावर जाईल. बरोबर. नाही मला एखाद्याला मारणारा पाहिजे, मला ज्ञान देणारा पाहिजे. मी तिच्या लोकांची सांगायची. मी अशा नाही पडतो. आमचा भाऊ बी वाईट भाऊ मला कौ का सांगणार. आता मुंडा कसं झालंय कॉलेजची पोरं आता शिकल्यात आणि म्हणतात आता देव नाही आहे, देवा विश्वास ठेवू नका, शिका जरा, शिक्षण द्या, असं बोललं जातंय. मला एक म्हणायचं आहे. एकदा नाही का देवा काय म्हणते? देवावर विश्वास ठेवू नका. कुणावर ठेवता? चोरावर? देव नाही आहे. चोरावर तुम्ही चोरा विश्वास ठेवणार काय? आई बाला लुटणारा आणि कोणाला केसा भरून भरणारा. म्हणजे म्हणणं काय आहे आताच्या तरुण पोरांचं? देव दिसत नाही तर मग त्याच्यावर विश्वास कसा ठेवायचा? दिसत नाही देव दिसत आहे. तुम्हाला दिसत कसा रे सांग मला. बरोबर. श्रद्धा कुठं देव हित आहे. मनी नाही भाव तर देवा मला भाव. देव कधी पावणार नाही. मनी भाव पाहिजे तर देव जवळ येऊन पावणार. मी जातीनं धनगराच आहे. मी काय व्यवहार शिक्षक अगदी अडाणी माणूस देवाची व्याख्या करू पाहतोय, देवाला भावनेतून पाहू पाहतोय. ज्यावेळी नक्की बघू शकता. ज्यावेळी माझी देवाची यात्रा कुठली असेल मला 3 दिवस होत नाही. मी रात दिवस खडा असतो. आता हाय असा बोलणार, हाय असा वागणार, रासायनिक ढोल मारणार आणि याच्याकडे ढोल मारले की जाऊन झोपायचं. मी रासायनिक टाकलो जा लागली म्हणून सांगतो. जाऊन जाऊ पट्टी आहे त्याला. बरोबर. हाय कोणाची तयारी सांगा. ढोल बांधायला म्हणलं तर मी आता बांधलं तर सकाळी सोडायचं. आहे ते आता आपलं काही जेवढी माझ्या ताकद होती तेवढा मी फिरवलेला आहे. सगळ्या मुलं पण फिरला म्हणून माझ्याकडे आता इकडे माझ्याकडे आता 15 डोळाचा संघ आहे. भाऊ आणि संघ केलेला आहे. म्हणजे आमच्या प्रेक्षकांना मी सांगू इच्छितो यांचं ढोल पथक सुद्धा आहे, सगळं साहित्य वगैरे आहे. तुम्हाला जर कुठं विडा वगैरे घेऊन ह्या मुंडोमांना यांची टीम आहे यांना सुद्धा तुम्ही मुलकात कुठेही बोलवू शकताय. त्यांच्या भाषेत तुम्हाला सांगायचं म्हटलं तर मुलकात कुठे बोलू शकताय. आपल्याकडे फान नाही म्हणून आहे.
मग बाकीचं नियोजन वगैरे तुम्ही केला तर ते नक्की माझ्या ढोलावर आता तुम्ही म्हणला असा तर साधी झोल नाही एकेकाच्या ढोला. बरं. पण वाघाच्या ढोलावर झुला असून लाइटिंग आहे म्हणजे लाईट सुद्धा लाइटिंग आहे. तुला बघायची असेल तुला ये माझ्या घरात. बरोबर. कुणाची तयारी आता माझ्या देवासाठी लाख 1.5 लाखाची मी भांडी केली. हो मंडप बाहेरला आणायचं नाही. देवाला जेवाय मंडप घालायचं नाही. शिव तांब्यात त्याचा त्यालाच पाणी प्यायचे त्याने प्यायला की तिथे ठेवायचं. मग आता धुळोबा शाकाहारी म्हणजे लिंगायत तुमचा भंडारा जो करताय ते तुम्ही नाही 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 म्हणून आम्ही आता 2-3 कार्य केले होता. मला पाहिजे मी काय म्हणत होतो ही त्यालाही जेवण नाही. तू मला सांगणार तर नाहीच ना. त्याचा काय सवाल आहे. त्यामध्ये आम्ही चालणारी माणसं आहे. आम्ही कोणाला 1 रुपया घेतला तर बोलवायचा नाही. दिला तर त्याचा द्यायला पाहिजे. पाहिजे असेल तर त्याच्याकडे मागायचा. पण त्या नाट्याला काही मागायचं नाही. खऱ्या पर्याशिवाय वागणं ठेवायचं नाही. आता इथे हे बोललेलं काय कोणतं एखादं म्हणा हे काय समजा शुद्धीत आहे का नाही म्हणा. त्याला कोणी सांगितलं असं. आता हे आमची तर म्हणतील कुठल्या वेळेला कवा काय. बरोबर. पण बाहेरची लोक आहेत जे तुम्हाला बघतील तुमचा समाज विषय काय मी काय म्हणतो आणि मी कुठं कवा म्हणायला माझं कुठं असं बोलत कशामध्ये कॅमेरा काढून घेतला अशा भाषेत सांगणारा माणूस आहे. आता मी वाळगायला गेला माझं फोटो सगळ्या मुलं बघितलं. इंस्टावरती यांचे जे फोटो बाळमामाचे जे फोटो आहेत कैताळ वाजवतेले ते ह्या गुंडमामांचेच आहेत बरं का. तर गुंडमामा फिरताना तुमच्या आजारी पडते बाबा बाळा आजारी पडत असतात मेंढ्या घेऊन फिरताना. मग त्यावेळी डॉक्टर नव्हते दवाखाना नव्हतं. मग त्यावेळी काय उपाय करत होता तुम्ही. त्यावेळी आम्हाला आजारी येईल. तुला आता सांगण्यासारखी बघा ही वाटी सुटली ही कुराड लागली शिर मार्ग हे सुटलं तुमचं ही माझं तुटलं. बरं. ही बोट बसलं. त्यावेळी झाडावर खाली उतरायला मग काय केलं म्हणजे झाडावर वर्ण कुराड उभा गेल्या तुटल्या ढाळात ह्यामुळे कुराडी खरी गेली. मला सूट नाही. बरं. फक्त ढाळ काढायचं मी रगात गेलं तर खाली लोक म्हणजे काय लागलं काटाबिट लागला असं म्हणलं. ज्यावेळी ह्या जाग्याचा पवल उचलून ठेवल्यावर कला मग होता अशी काळी माती रानाची. आता ही काळी माती नुसती घोळली आहे. एवढी गोळी नाही एवढा टाका नाही. कशाच्या आईच्या दुधाचा रंग गुण कोणच्या आईच्या मेंढीची आईचा दूध त्याचा गुण म्हणून की म्हणतो काय आम्हाला जेवढं माहिती तेवढं आम्ही केलेलं आहे. आणि आम्हाला आजारी यायची काही गरज नाही. पाऊस आला की लोक घरला पळून जातात. आम्ही पाऊस आला की आम्ही रानात उभा राहतोय. ईज झाला की लोक दारात जातात. ईज आला की आम्ही रानात उभा राहतोय. ऊन वारा पाऊस विजा त्यांच्यासोबत खेळणार. 7 दिवसाला रानात की तुम्ही आमचा साप आला तिकडचं 7 दिवसाला तर आम्ही त्याच्याजवळ जातो. धक्का लावणार नाही ती वस्तू. तुम्हाला साप वगैरे जर म्हणजे दिसत असतील ते चावले वगैरे नाही आम्हाला ते जवळ सुद्धा येत नाही काहीच नाही. आम्ही त्याचा मित्र आहे. तो आमचा मित्र आहे. ते आम्हाला काय करायचं तो जसा करतो तसं आम्ही बी करतो. तसं तुम्ही लोक काय करता तो दिसायला की घ्या काट्या त्याला मारा. आता त्याचं एक मारलं तर त्याची मागे 10 तयार आहे. कवा घात करतील सांगता येत नाही तुम्हाला. बघा कुठे वस्तू आमची कुठल्या भागात मेल्या का बघा. साप चावून ईज पडून किंवा थंडी नाही किंवा वारे नाही. मग तुमची घरं का पडतात ते. पाऊस आला वादळ आली म्हणून घर का पडतात. पेपरला काय देतात घर पडले सरकारला काय जाहीर करतात. स्वतः घामार पाडलेली घर का पडतात तुमची का पडते ते का पडते ते तुमची घर. मग धनगर का मरत नाही. पावसात उभे असतो तो एवढं बाळ सोपं नाही. गुंडामा आता सरकारला वगैरे हे घरं वगैरे पडलेले आम्ही जाहीर करतोय. तुम्हाला असं वाटतं का सरकारनं मेंढी पालन करणाऱ्या धनगर समाजाला काय मदत काय आम्ही कशाला भीक मागायला त्यांनी भीक देणारच नाही. तो काय धनगटाला दे आम्हाला कळलं. ज्यावेळी आता मेंढ्या निघाल्या आमच्या म्हणजे त्याला जलावलेले आठवण आले. त्या आईची आठवण म्हणजे त्याचीच आठवण त्याला ती ठेवणी बघायला म्हणून आम्ही ती आईचीच आठवण ठेवतोय. आम्ही पहिलवानच आहे जातीने धनगर धनाचं आहे. मी आम्ही काय असं मर्दागत काम करणार नाही. मी बघून मी मोठा श्रीमंत आहे हे लावणार नाही दिसत नाही. धनाचं आगर हो म्हणून ती बकरी वर्षांमागे घेऊन आलं पहा. मग ते मेंढी घेऊन आल्यावर किंवा न सांगायचं भावानं थोडल्या आज बकरी कुठं बसायची त्या तिकडल्या जाणत नाही. ती बकरीवाली बी त्यातला कुठे डोंगरावर गेली. बरं जमिनीतच मेंढर जमिनीतली मेंढर जमिनीवरच बसलं.
बगलेला बसणार नाही, ते आश्रय म्हणून घरात घालायचं नाही. पाऊस लागून दे, ऊन लागून दे, त्यांनी तेच टप्प्याला आहे. तिच्या प्रसंगांना आपल्याला ते संताप घेणं भाग आहे. आणि आम्हाला देणं दुखण्यासाठी कधीही येणार बी नाही, त्यांच्या आशीर्वादात येणारही नाही. बरोबर. मी आता तुला प्रश्न सांगतो, देणं दुखणं कधी येणार नाही. येईल मस्तीला आल्याला एखादं बोंबलत निघाल, मला कटाळा नाही, घरला पळून जाईल, हे वेगळ्या गोष्टी आहेत. ह्या धर्मात म्हणणार तिला सोडून गेलास तर तुला संध्याकाळी भाकरी वाढणार नाही. तुमची श्रद्धा त्याच्यावर प्रेम असल्यामुळं. आता मी आलो, माझ्या पिल्लेनी पाला नाही, मी ते बसून काय करायचं. लक्ष पाहिजे, एकेकाचं लक्ष नाही. हे पिल्लेने घाटाला कुमारने पाला घातला, पिल्लानं कुमारनं पिल्लेनी पाला हवा. आता पुन्हा बकरी एका जागेला बसली तर ती किती दिवस तिथं बसतात? त्या रानाच्या खताच्या बेतावर किती दिवस असं नाही. आज ह्या टेबलला किती दिवस बघा लागते अशी. तेवढाच पीस बसवायचा, तुला बसवायचा, आम्हाला सगळं नाम बसवून काढायचं आहे आणि तुला बसवायचं असं आहे. मग ह्यात किती 5-6 दिवस बसवायचं, म्हणजे त्याच टाकायचं. आणि चालत चालत जाताना चारा म्हणजे एका जागेला बसली झाली की नाही, ते कसं आहे, त्यांची पाणी भूक सांभाळून आपण जगलो. बरोबर. म्हणजे त्यांचे पण विचार केला पाहिजे, त्यांचा विचार करून आपण पावलं ठेवायची. त्यांचा बिनविचार केला तर तू जगणारही नाही. शाप पोळा. म्हणजे मेंढीला माता म्हटलेला आहे, त्याची सेवा ही केलीच पाहिजे. माता म्हणजे माऊली आहे ती, म्हणजे आई तुझ्या माय. आई आहे तुमची, शेती आहे तशी आहे, शेती बी तुमची आहे, लक्षात घ्या. बरोबर. भूमी आपली आई आहे. काय म्हणशील तुम्ही, शेत म्हणजे काय, याला काय तणकाडानं भरलेला. ते आईची सेवा केल्याशिवाय मला भाकरी मिळायची नाही. सेवा केली तर मेवा सुद्धा मिळतो. सेवा नाही केली तर त्या तणाचं ना गंगोदर याला डोबावते आणि तुम्हाला त्या जायला भेट सुद्धा वाटतात. गुंडमाता मेंढ्याच्या पाटणं चालून चालून तुमचं पाय वगैरे दुखत नाही? काही नाही. तर आम्हाला चालायचं बंद झाल्यानंतर आमचा तपास. ज्यावेळी आम्ही चालवतो, ज्यावेळी आकाशाचं शिरं मारतो, त्यावेळी काही नाही, बिनधडाक. आणि वळवाचा पाऊस वगैरे ज्यावेळी मला प्रसंग पडला, झाडावर चढलो 5 वाजता कोल्हापूरच्या रानात, पोलीस कुठे आहे, पोलिसांच्या म्हणजे राजवाडा, त्या राजवाड्यात एक अशीच बाबांमध्ये उभा होते. ते पोलीस काय म्हणाला, ते कोणाला येते मी म्हटलं, साहेब म्हणजे काट्या पाडूया आम्ही जगून ठेवून जाता. होय होय म्हणजे पाडाय पाहिजे बरं, कसा जाणार म्हणाले, लांब नाही. तुम्हाला काय करायचं म्हणलं, तुम्हाला पाडायचं नाही तुम्ही. 5 वाजता सोडतो पण असं पळत होतं वाऱ्याला. त्यावेळी ते झालं सगळं 5 वाजता उन्हाळ्यात नाही चढलो तर ते पोलिस 10 पाडावून होती माझी तत्त सोड बघत बसली. काय करते मामा, काय धनगराचं पोट पडलं. बरं पडलं तर काय, तुम्ही म्हणजे घ्यायचं नाही. मी चढलोय, माझा मी उतारलो. श्री खन्नाना मारली, 6 वाजून पडली 5 वाजतासाठी. बाबळ मुंडरी केली, उतारलं वा पट्ट्या म्हणा. त्या जागेला टाळ्या होती, तू पाठी म्हणजे बाल तुला रुपये किती कशाला रुपये तुमची नाही, आमचं 10 रुपये नाही, रुपये किती हो म्हणलं. नको म्हणले. मग म्हणाला की तुम्हाला असं कसं काय झालं, अहो आम्हाला आम्ही धाडस नाही म्हटलं, ही धाडस करते. आणि वरनं खाली पाडायला म्हटलं तर हेच पाडलेलं, पाडायचं नाही म्हटलं तर हीच वर बघितली तर आम्हाला वरल्यावर ही टचूच्या. आम्हाला पोटाला संभाळलेल्या माणसाला आम्ही घात करायचं म्हटलं तर मग उद्या मरणार हे. मग त्यावेळी मी काय करतात, थोडे दिवस गेल्या तर त्या भागात 80 ते 90 फूट होतं झाड, एवढं मोठं वर होतं. त्यावेळी मी खाली उडी मारली. एवढ्या वरनं का मारले ते विलासच नाही चालत, खाली उतरता येत नाही. धापा असा गेला, ते तोडल्यावर असं 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 करायला मला मागून फिरूच दिला नाही, जागा बाजी हलूच दिला. बरोबर. इकडं चालू केलं की त्याचं उभा राहायचं, आपण ते हलायचं नाही. मी इकडं असं हलवलं की नाही, ते असं 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 कोलमडायचं. तुम्ही अंदाज घेतला त्या झाडाचा, मी अंदाज घेतला. तेव्हा म्हटलं मी आता इकडे राहिलो तर मला काय उठतात आहे ना, आणि आता मला वर कोण काढून घ्यायला, वरून कोण चढून घ्यायला येणार काय नाही. मी ऐकून उडी मारलेली त्या कटारीच्या बाहेर शाळेली वर वरण अंतर जास्त असल्यामुळे वर झाल्यामुळं जास्त गेलं जी हवाला घेतो कोळीला. म्हणजे 180 पूर्ण 90 फुटाचा त्याच्यावर जेम गेलेला किती गेला बघा, 100 फुटाच्या वर गेला नाही बघा. तेवढ्यावर मी त्या वाबा होतो. त्याला गेलं लोक म्हणाले म्हटलं गेलेच.
हे कशाला बोलता म्हणून मला ताण झाले पाणी घेऊन या म्हणून सांगितलं. चेक केलं लोकांनी आज चेक. मग ह्या माणसाकडे मी काम केलं माणसाने मला हे असलं काय कोणाचं सोसत नाही. मी कोणाला काय लबाडीचं सांगणार नाही. कुणाला जमणार नाही आता पटणार नाही एवढी माझी नाही. आता आम्हाला वाटत वाढ गेले म्हणजे झाडावरच खाली पडलं म्हणजे प्रश्न कायला गेले. मी उडी मारली माझ्या देव पाठली. मी तिथंच आणि मारली देवा आता कोणा जाईल टेक नाही तर मी आता इथं गे तिथं देवाला जागा करून मी उडी मारली. गुंडामा तू यात मला जगील नाही तर मार. आता मला इलाज काय चालत नाही. मी चढलोय तुझ्या जीवा जगीव नाही तर मार. म्हणजे तो जीव जायचं म्हणून उडी मारली. हो मारली. तू मला जगीलच एवढी होती नांगी होती राहिली अशी गेलो त्याला अशी धरली. ती अशी मोठी झाली तर उडी जाणार नाही अशी धरली. तेव्हा अंदाज घेतला. होय अशी करायचं. पायावरती ढाका काय कसा होईल पायाला अडकले का अडकलं तुम्ही इथंच पडेल. मग इथं पडणार इथंच पडेल. त्या कोळवलेल्या रानात जाणार नाही. सगळा मी असा चाला केला. इथं उभा राहिलं काय होईल इथं राहिलं काय होईल इथं राहिलं काय होईल. शेवटच्या टोकाला उभा मग टोकावर उडी मारली. पाय सुद्धा राखता उपयोग नाही. इथं राहिलं पाय राखणार झेप नाही गेला नाही पाय तयार नाही पटणार नाही. त्यावेळी वस्तू ही काहीतरी नाही त्याच्या जीवावर जगलेली वस्तू आहे आणि तिचं दूध अजून आमच्या अंगाला आहे. त्या मेंढीचं दूध आमच्या अंगात अजून आहे. शिवाजी महाराजांच्या काळात एक धनगर होता धनाजी नावाचा आणि त्यानं ह्या मेंढ्यांच्या जीवावरच कोल्हापूर मधला एक गड वाचवलेला होता. म्हणजे खालनं सैनिक आला तो एकट्याच वरती मेंढ्या वाचत होता चालत होता. तर मेंढ्यांना त्यानं जवळ घेतलं आणि ती घोंगडी घेतलेली मावळं म्हणून खालच्यांना जाणवलं आणि ह्यानं वर्ण एकट्या दगड आणि लगोरे वगैरे मारायला चालू केलं. त्याचं नाव धनाजी धनगर म्हणून होतं. म्हणजे धनगर समाजामध्ये सुद्धा काही प्रकार आहेत. त्या मेंढ्या आता आम्हाला ज्या आमच्या वडिलांची होत्या त्या आमच्या वडिलांनाच आम्हाला त्याचा अनुभव थोडा दिला. सरकारची मेंढी राजाची मेंढ्या आहे म्हणून आमचं नाव झेंडे नाव सरकारला हुकूम दिला असतो. आमच्या वडिलांनी आता झेंडा लावायची बंदूक पाहला कोल्हापूरच्या राजाची सांगायची. म्हणजे पूर्वापार महाराजांच्या काळापासून त्या काळाची तीच परंपरा आहे. तीच आम्हाला गुरु आहे. तीच वस्तुगिरी आम्हाला कुणाची ती वस्तुगिरी करायची नाही आणि कुणाची खोटीनाटी करायची नाही. लबाड बोलायचं नाही. रुपये घेतला तर थांबवायचा नाही द्यायचं. आता गुंडामा आताची पोरं जी आहेत ती मोबाईल ते जी विचित्र पद्धतीने वागायला लागल्यात ह्या पोराशनी तू काय सांगणार जरा एक 5 मिनिटात आम्हाला. त्या पोराशनी सांगायला त्यांनी ऐकतच नाही तर त्यांनी सांगायची नाही. त्याने देव खाऊ देत नाही. देव खाऊ देत नाही म्हणून तसे चित्र वागतात. आता मी सांगायला गेलो काय सांगायला नेमकं फळाला जायचं बरोबर आमचीच खुल्यात गेला हे शहाणं वापरायचं. आता हा व्हिडिओ बऱ्यापैकी सगळी तरुण पोरं बघणार आहे. बघणार आता इथं ऐकायला नसतील पण ते ऐकणार आहे. त्याच्यानी काय सांगू शकतोस तू कसं वागायला पाहिजे असं. आई वडिलाचं त्यांनी मोडाय नसायला आणि आई वडिलाचं जर मांडलं तर त्यांनी कमी काय पडायचं. बरोबर जर त्यांनी नाही ऐकलं तर त्यांनी काही सुद्धा हाताला लागायला त्याच्यानी काही मिळायचं. ते आई वडिला पाठीमागं घरदार सुद्धा येतो दारू वगैरे ह्याच्या व्यसनाच्या सगळ्याला ऐकलं नाही तर ते सगळ्याला भेटायला लागलं आणि ऐकलं तर आणायला मिळेल. स्वतःच्या बलामागं परतून बोलायचं नाही. स्वतःच्या भावाला कार्य सुद्धा म्हणायचं. कार्य आणि काय भाग 2 भाग आहेत. मग आपल्याला असं आपल्या गावातली किती आपली वस्तू असेल कोण गेले असेल त्या वस्तूंनी सुद्धा आम्हाला सहकार्य केलेलं आहे. मी त्यांचा आभारी आहे. म्हणून सरकारच्या काही योजना आहेत तर त्या योजनांचा या मेंढी पालनात काय फायदा होतोय काय तुम्हाला? काय त्या योजना तुम्हाला माहिती आहेत का? तुमच्यापर्यंत येतात का? कारण सरकारची योजना आहे की मेंढी पालन करणाऱ्यांना प्रशिक्षण द्यायचं. म्हणजे तुम्ही मुलकांना फिरत असताय तुम्हाला राहण्यासाठी आसरा करून द्यायचा. ऐकून घ्या. आसरा करून दिला तर मेंढ्या जाईल नाही. आसरा केला तर ती जागा सोडून जाईल. ती बायको जाऊन आलं ती मेंढी कोण वडिलांना बाहेर पाडायची. बरोबर या घाणी बसवायची ना. तू कुठे दारू पिण्याचा हे करणार तुला असं रस्ते सरकारनं धंदा करायचा त्याच्या म्हणून तुझ्या मनकडा पाहिजे मी मेंढी सांभाळणार आहे. मला सहकार्य काय करणार आहे सरकार करत असेल तर तुला थापा मारायचे मी ते करायचं हे करायचं ते कुठे दारूला राहायचं
गाव केली भागवायचं नाही. म्हणजे योजना सरकारच्या कडूनच अहो, राहतात, त्याचा फायदा. योजना आहे ते योजना लोक त्या मापाची. मी म्हणतोय त्या मापाची माणसाला सरकार लगेच पाठीला म्हणते कर बाबा वस्तू म्हणते, पण आपण त्या मार्गावर शिरायचं नाही. आपण ते आता कमी केलं कशाला, हे नको आहे. ठीक आहे. कारण आपल्याकडे आता रक्त चलत नाही, रक्त कमी आहे आता. कळलं? ज्यावेळी रक्त चाललं खातर नाही केलेली 3000 जगत असून तेवढी झाडापुढे घेऊन तुम्ही पाडलेली, आणि तुम्ही संध्याकाळी जर म्हणला तुझं आता पुस्तक वाचतोस, तू दिवसाच वाचला, पण मी रात्रीच मेंढी 3000 केली माझी बिन अंदाज. कुणाची तयारी हो? एक मेंढी कुठं तर गायब झाली तर तिचा अंदाज कसा लागतो? लगेच लागणार, लगेच लागणार. हा सांगेल माझा येत नाही. शाळा आहे ती शाळा एक बघायचं मला जमणार नाही. हे कोकरू गेलं तर त्या मेंढीला कुठल्याला कुठं प्यायला सुद्धा लगेच ओळखणार, बिन बॅटरीचं उडीणार अंदाज. म्हणून ते देवाचे नेत्र वेगळे आहे, विचित्र. म्हणूनच या देवावर एवढी श्रद्धा तुमची असणार आहे. सगळ्या एका मेंढी घेतात चुकून गेलेली, हिंगाळ गेलेली, चुकलेली मेंढी लगेच दुसऱ्या दिवशी कुठे गेली उघडणार कोण? 3000 जगते ही मेंढी माझीच म्हणणार कोण आहे? म्हणायला पाहिजे. आता एक जण गेले तर बघत नाही. मी एक मेंढी माझी वर्षानं ओळखून काढणार, वर्षानं लोकांच्यात गेली. जशी शोधता कसा शोधता? शोधाय तशी माझी खून होती ना, ती टेबल आहे तिच्या समोर पिल्लं होतं. किल्ल्याचं पण इंडिया पिंपल दुसऱ्या काळात गेली. तो कळप तिकडे गेला, आपला कळप तिकडे गेली मेंढी. त्या झालं दुसरी वर्षी अशी काही कालानं जवळजवळ आली. मग ते माणसाला विचारलं ही मेंढी कोणाकडे बाबा आली? ते म्हणला माझी नाही. कोणाकडे? त्यानं जर डबल बोललो ते कुमारला मेंढी माझ्या सोडली, म्हणजे माझी मी म्हणणार नाही, त्याला बोलताय ना मी तटवले दुसऱ्याने सोडल्या, तुम्ही दुसऱ्याने घेतलेली सोडली माझ्या. तो कुठल्या गावचा याला काय बोलवायचं? त्या गावात त्या माणसाचं नाव थोडं सांग. काही मला बी त्याच्याकडून जायला घेत नाही म्हणलं, त्याला बी काय अनुभव सांगितलं नाही. मी नाव सांगितलं बाद आता कधी जाऊन विचारायला म्हणलं, आता काय म्हणजे आता मला व्हायला नाही म्हणलं माझ्या. झालं त्या दिवशी 5 ते 6 वाजायला त्या माणसाला जाऊन गाठलं. ह्या यदाचा माणूस माझी बकरी सोडा लावून त्या माणसाला जाऊन गाठला. भाऊ म्हणलं मेंढी तुम्ही आमच्या कुमारला सोडायला नाही बरोबर नाही, मी खरं बोल त्याला गाठला झाला, त्याला मी गाठला जाऊ. मेंढी माझी आहे, त्यानं नाव सांगितलं त्याने सोडल्या म्हणून तुला मेंढी तिची म्हणून सांगितलं, माझी म्हणणार नाही, आपली बी म्हणणार नाही, आले बी म्हणणार. या माणसाला मी म्हणणार तुम्ही यायला लागते दुसरं काय नाही. मेंढी तुम्ही सोडली त्यांनी म्हणतोय तुम्ही नाही एवढ्यासाठी ह्याला काय बोललं ना. मेंढर म्हटलं उठवू नको सकाळी, तुझी सगळी खांड आहे उठवायचा नाही. बरोबर ती तुझी नवल मी माझी आहे. उत्तर माझं आहे ते माणूस आपली नाही म्हणतो, तुझी कशामध्ये मेंढर ही माझी आहे म्हणून विचारतो. ती म्हणजे सांग लावर ते बी लावर गाव जाऊन यायला परत मेंढी बी आली. 5 बकऱ्याला खिंगवा त्या बकऱ्याला काढणार वर्षानं. म्हणजे त्या मेंढीची पिल्लं सुद्धा तुम्ही हो या मेंढीला पिल्लं द्या ते मागणे म्हणलं मागत पडलं. बकरीने म्हटलं चांगली ताणा खांडीने ताणा म्हणलं असं कुणाची कोळा करून आलायस माझी म्हणतो. बरोबर चल माझ्यात बघ सर तुझं कुणाला आहे का तिथे बघ नाही तुमचं दुसऱ्या बघ. मग त्यातले त्याला काय म्हणले मला ही 2 खाली तू राबलेला आहेस राखलेले आहेस तुला 2 घे. म्हणजे राबल्याप्रमाणे त्याला म्हटलं टाकला तरी ते गाणंच करणार नको नको नाही म्हणलं घ्यायची म्हणते. माझी सालवर सांभाळून आणल्या तर त्याचा वगैरे जाणीव आहे म्हणून म्हणलं माझं खरं आहे म्हणतात माझ्या पुढ्यात आले पण देणार तुम्ही. बरोबर नाही ते टेबलवर रुपये पडलेला ते तुम्ही देणार तिथं कुठे दिसत ना मग कशी त्याच्या घालायचं आहे का? आम्ही नाही घ्यायला बकरी घ्यायचं आलेलं काय पैसे घालायचे आमच्यात याय नाही चालत नाही. बरोबर नीतिमत्ता पाहिजे. चालत नाही चालत बोला पाहिजे. आपल्या जवळ आले तर आपली म्हणून सांभाळ कुमार नाही. आता तो घरला गेला तो पोर गेले ना हे घर माझं आहे म्हणून तुला. बरोबर हे पोर गेले तिकडे इकडे तिकडे यायला त्याच्या तोंड बघून त्याच्या इथं जोर सुद्धा देणार नाही यायच नाही ते. बरोबर विश्वास
विश्वास झाला हे सगळं झालं. विश्वास नाही तर सगळं काहीही चांगलं होईल नाही. बरोबर. हाय ते सुद्धा जातंय. मग आता मन काय नाही त्याला येतंय, हाय ते सुद्धा जातंय. बरोबर. बघा ते बघायचं. आणि आता कसं पूर्वी करत होते, लेखाने केलं बाण खेळायचं, बाण केलं तर लेखाने खेळायचं. आता तसं नाही, तू नाही केलीस तुलाच खेळायचं. बरोबर. आता त्याला आठवली नाही. बरोबर. मी कुणाला किती मी नाव करायचं, दुसरे तुम्ही थोडं चालत नाही. हे आपण पाळायला लागलो. चालेल. गुंडामा खूप छान आपण संवाद साधलेला आहे. चांगली माहिती आपल्या प्रेक्षकांना तुम्ही दिलेली आहे. नक्की तुमचं मारुती फाउंडेशन यांच्या वतीनं खूप खूप असा आभार मानतो. आणि यात काय नीतिमत्ता जर चुकली असेल, काय आली असेल, काय कोणाला पटली नसेल, काय नाही पटली सोडून द्या, पटली असेल तर धरून द्या. बरं कुठेतरी जाणीव ठेवून असेल तर माझी आठवण काढून द्या. नक्कीच शेड्यूलमध्ये तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला, यांना भेटायचा असेल तर नक्की शेड्यूलमध्ये आम्हाला तुम्ही भेटू शकताय, त्यांची आठवण काढू शकताय. काही तुमच्या कमेंट्स असतील मी त्यांच्यासमोर पोहोचवणारच आहे त्यांच्यासोबत. तर आवडला तर नक्की एक लाईक गुंडा माझ्यासाठी या व्हिडिओला होऊ दे. खूप खूप धन्यवाद.